एक मिनिट. आत्ताची ग्रहस्थिती, सूर्यमालेतले आपले जे ग्रह आहेत त्यांची फिरण्याची दिशा आणि त्याचा वेग असा लक्षात घेता तुमच्या भविष्यात आज एक छानसं सरप्राईज आहे. मी म्हटलं ना मला भविष्य जाणता येतं त्यामुळे सांगू शकतोय. ते सरप्राईज काय आहे ते तुम्हाला वेळ आल्यानंतर कळेलच. पण आता आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुढच्या अप्सरेचं, मृण्मयी देशपांडे हिचं. Break it down. I know I may be young, but I've got feelings too, and I need to do what I feel like doing. So let me go. It just feels good, and just listen. हाय मुन्ना पांडे. अरे पुष्की. मुन्ना, मला आता तुझा हा परफॉर्मन्स बघितल्यानंतर काय वाटलं माहितीये, एक लाल रंगाचं फुलपाखरू बागेमध्ये हुंदडतंय. घसरगुंडी तर होतीच, त्यामुळे बागेमध्ये असं एक फुलपाखरू छान स्वच्छंदीपणे फिरतंय असं मला वाटत होतं. आणि मी काय करणार आहे माहितीये, काय? मी पुढच्या आठवड्यामध्ये ना सीसॉ पण आणणार आहे या बागेत. म्हणजे आपण दोघं मिळून परफॉर्मन्स करू, चालेल ना? तू डोक्यावर पडलीयस का ग? नाही, पण मी तुझ्यासारखं वागायचा प्रयत्न करतेय. ओ क्या बात आहे. मुन्ना, तुम्ही आता अंतिम फेरीमध्ये आहातच, पण तरी सुद्धा प्रयोगशीलता तुम्ही काही सोडत नाही. आणि एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही सतत फ्रेश दिसता, एनर्जेटिक दिसता आणि सतत हसतमुख असतात. कसं काय जमवता तुम्ही सगळे? काही नाही, खूप अवघड गोष्ट नाहीये.
दिवसभरांच्या कामांमधून स्वतःसाठी 2 मिनिटं वेळ काढला की हे सगळं सोपं होतं. तो 2 मिनिटांचा वेळ सगळा तुमचा शिणवठा, तुमचा ताण सगळा दूर करतो आणि अर्थातच आमचा चेहरा प्रसन्न दिसतो. क्या बात आहे. एक वेगळा प्रयोग होता स्लाईडवरचा आणि माझ्या मते तो छान निभावलास अख्खा ऍक्ट. इट वॉज व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. थँक्यू. मृण्मयी, वेस्टर्न तुझा जॉनर नाही आहे म्हणजे तरी तू खूप छान कॅरी करतेस. मला फक्त थोडंसं वाटलं की वेगळ्या अजून पद्धतीने म्हणजे तू स्लाईड खाली यायला आणि वर जायला जशी वापरलीस तसे अजून त्याच्यावर काही मुवमेंट्स किंवा काही सेट झाले असतं तरी मजा आली असती. अदरवाईज व्हॉट एव्हर वॉज कोरिओग्राफ्ड वॉज सुपर्ब अँड यू डिड इट वेल. थँक्यू. मृण्मयी, तुमचा हा परफॉर्मन्स अतिशय चांगला होता, खूप छान होता, देखणा होता. भरपूर काही काही केलं तुम्ही या परफॉर्मन्समध्ये. पण सर्वात आधी मला कौतुक करावं असं वाटतं म्हणजे या आयडियाचं, ही जी कल्पना तुमच्या गुरूंच्या डोक्यात आली त्या कल्पनेला मला दाद द्यावीशी वाटते. कोरिओग्राफी अजून बेटर होऊ शकली असती असं मला कुठेतरी वाटतं. थोडीशी रिपिटेटिव्ह झाली, पण तरीही तुमचा जो प्रयास होता हे सगळं करण्यामागचा तो ग्रेट होता. व्हेरी नाईस. थँक्यू सर. तुम्ही चढताना कधीही कुठेही एक पायरी पण स्लिप नाही झालात किंवा एक स्टेप पण तुम्ही स्लिप नाही झालात. तेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला मिळाला होता आणि त्या कॉन्फिडन्स करता दीपा प्लीज कम या. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे. माझा कोड नंबर आहे 4. तुम्हाला माझे परफॉर्मन्सेस आवडत असतील तर मला प्लीज प्लीज वोट करा. मला वोट करण्यासाठी टाईप करा EPE4 आणि पाठवा 57575 वर. BSNL आणि MTNL धारकांनी काय करायचं आहे याची माहिती तुमच्या TV स्क्रीनवर दिसते. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. पण त्याच्या आधी मला तुला काहीतरी विचारायचं आहे. विचारू? आता म्हणजे हां, हे जे आपलं क्षेत्र आहे, अभिनय करतोस तू, त्यातून जर का तुला निवृत्ती घ्यावी लागली म्हणजे तू घे असं माझं म्हणणं नाही आहे, पण जर का तू ठरवलंस की आता बास, तर त्याच्यानंतरचे तुझे काय प्लॅन्स आहेत? काय ठरवलंयस तू? काय करायचं आयुष्यात? काहीतरी गौड बंगाल आहे काय काय यांनी ठरवलं मला माहित नाही, पण माझे प्लॅन्स साधारणतः असे आहेत. हां. गोवा मला जाम आवडतं. गोवा. हां. गोव्यामध्ये एक मस्तपैकी जुनं घर असतं मी ते कौलारू, हां. असं जुनं कौलारू घर पाहिजे. अंगण पाहिजे, खूप झाडं पाहिजेत आजूबाजूला. हां. आणि माझी बायको प्रांजल केक्स आणि मफिन्स अप्रतिम बनवते. हां. तर तिने ते केक्स आणि मफिन्स बनवायचे हां. आणि मी ते विकायचे. किती गोड. असं ठरलेलं आहे. नाही, पण म्हणजे मग तुझी ही इच्छा निवृत्तीनंतरचं तुझं आयुष्य असंच छान केक्स वगैरे विकत विकत जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि ऑल द व्हेरी बेस्ट. अरे सर, ह्या 4ही अप्सरा कशा हसतात ते तुम्ही आम्हाला दाखवणार आहात. यांनी काहीतरी वेगळं आरंभलंय, पण तत्पूर्वी तुम्ही यांना दाखवा ह्या कशा हसतात. फक्त त्या स्माईल कसं हसतात म्हणण्यापेक्षा त्या स्माईल कसं करतात. हां प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल आहे स्माईल करायची, हां नाही का. हां. आपण गिरिजापासून सुरू करूया. हां. मी चष्मा काढून दाखवतो. आय थिंक दॅट विल बी बेटर. आधी ती असं बघताना ती आणि मग काहीतरी चांगलं झालं की त्यानंतर नेहा स्माईल करण्यासाठी त्यांचं एक्सप्रेशन असं असतं. आणि स्माईल करायचं झालं तर उर्मिला त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं स्माईल असतं. म्हणजे त्या स्वतःच्या जोकवरती सर्वात आधी स्वतः हसतात. ते कुठलंही काही म्हटलं की तसं पुष्करला सांगितलं की पुष्कर असं झालं आणि मग ना मी ना असं केलं. पण मृण्मयीचं हसणं थोडंसं वेगळं आहे बरं का. आपण युजली जेव्हा हसतो तेव्हा आपण स्माईल करताना कधी कधी आपले दात दिसतात किंवा असं होतं एक स्माईल.
असं असं स्माईल जातं नाही का युजली. पण त्यांचं स्माईल कुठलंही काही जोक किंवा काही स्वतः काही तर क्या बात आहे.